कावठी येथील ग्रामदैवत आई भवानी माता यात्रा उत्सवानिमित्त भव्य कुस्त्या संपन्न। धुळे तालुक्यातील कावठी ग्रामदैवत यात्रा उत्सव निमित्त दुसऱ्या दिवशी सालाबादाप्रमाणे भव्य उत्साहात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच 2 दिवस सलग धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते। आज दिनांक 4 मे 2025 रोजी आई भवानी यात्रा उत्सव निमित्त आई भवानी मातेची विधी पूजा करून धार्मिक पूजा करून तगतराई संपूर्ण कावठी गावातून तगतराई मिरवणूक काढण्यात आली। तसेच लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले होते व संध्याकाळी हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला। लोकनाट्याचाही कार्यक्रम संपन्न झाला। तसेच दुसऱ्या दिवशी आई भवानी यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन सकाळी करण्यात आले होते। या कुस्त्यांचे आयोजक संदीप शिंदे, शंकर सोनवणे, सतीश नेरकर व राकेश शिंदे यांनी कुस्त्यांचे आयोजन केले होते। तर या प्रसंगी या ठिकाणी सरपंच गुलाब शिंदे, नता जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली। यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदे कावठी दरवर्षी अक्षतृतीयाच्या सणानंतर 5 दिवसात आमच्या आई भवानी च्या यात्रा भरते आणि यात्रा निमित्त गावाच्या सर्व लोकांच्या मदतीने तमाशाचा कार्यक्रम व कुस्तीचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि कुस्तीचे कार्यक्रम करण्यासाठी आमचे गावाचे 3 पैलवान आहेत। एक शंकर भाऊ आहे, संजू पैलवान आहे आणि सतू आहे। हे तिघांचे नियोजन असतं कुस्तींना आणि जे काही गावातून वर्गणी होते किंवा बाकीचे सर्व मिळून करून त्यांना मदत करून देतात या कुस्त्या ठेवतात। भाऊसाहेब शिंदे, गाव कावठी, तालुका जिल्हा धुळे। काय होत आम्हाला सालाबादानुसार अक्षय तृतीया झाल्यानंतर 5 दिवसांनी येणारी यात्रा म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी ग्रामदैवत आई भवानी देवीची यात्रा एकदम एकोप्याने व जल्लोषाने होत असते। त्या निमित्ताने भंडाऱ्याचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो। तदनंतर सायंकाळी 4 वाजता गावातून तगतराई मिरवण्यात येतो। हजेरीचा कार्यक्रम होतो। रात्री मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम आयोजन करण्यात येत असतं आणि दुसऱ्या दिवशी यात्रा कमिटीचे जे मल्ल लोक आहेत त्यांच्याद्वारे त्यांच्या मार्फत लोकवर्गणीतून कुस्त्यांची भव्य दिव्य अशी दंगल होत असते। आयोजक सर्व गावकरी व ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, पोलीस पाटील असतील, वन समिती अध्यक्ष असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने जय भवानी।